इतक्या खालच्या पातळीवर उतरशील असं वाटलं नव्हतं रे मला. का करतोयस हे सगळं? जानू परत यावी म्हणून ना? पण तुला खरंच वाटतंय का की हे सगळं जे काय करतोस ते करून जानू परत येईल? मला तर वाटतं की याने फक्त आणि फक्त तुझी विकृती दिसते जयंत. आणि एका विकृत माणसासोबत कोणालाही राहायला आवडत नाही. एक मिनिट, तू मला विकृत म्हणतोयस? हा, हे सगळं मी माझ्या प्रेमासाठी करतोय, कळलं ना? पण तू जे करतोयस ना त्याला विकृती म्हणतात. जानूला आणि मला वेगळं तू करतोयस. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना वेगळं करणं यालाच विकृती म्हणतात. आणि जानूला जर का तू इथे आणून सोडलं नाहीस ना तर वेंकी बरोबर जे काय होईल तुला मी नाही, तू जबाबदार असशील. जानू इथे येणं तर लांबच, पण जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत वेंकी दादालाही काही होऊ देणार नाही. ये इथे ये. तू ऐक, तू माझ्यासोबत चल चल. तू इथे इथे नको राहूस. चल चल, आत्ताच्या आत्ता चल. नाही नाही, हा डेंजर आहे, डेंजर आहे हा माणूस. हा ना, स्माइल करतो, दाखवतो स्माइल, नाहीये. खोटं बोलतो असा माणूस आहे. त्याने मला माझ्या फोनवर व्हिडिओ पाठवला होता की तो तुला बंदूक घेऊन तुला मारेल, असा व्हिडिओ पाठवला होता मला. दाखवतो, हा हे बघ, त्याने व्हिडिओ पाठवला, दाखवतो. एक मिनिट, कुठे गेला व्हिडिओ? डिलीट झाला, दिसत नाहीये. तेच म्हणतोय की तू वेडा झालायस का? अरे विचार करून बोलायला हवं ना. हाच म्हणाला की जयंत माझा लहानपणीचा मित्र आहे आणि प्रचंड विश्वास आहे याचा माझ्यावर, आणि मी याच्याबरोबर असं का करेन तेच म्हणतोय. याचा जीव आहे माझ्याच. बघितलंस, ते विश्वास आहे याचा माझ्यावर. तनू, सांग ना तनू, तुमच्यातली ही सुरुवातीची फेज कशी होती? असंच नव्याचे 9 दिवस होते का खरंच हा सुरुवातीचा काळ तुमचा छान होता? सांग ना, तुझा नवरा द्यायचा का ग तुला अटेन्शन? कसा होता हा सुरुवातीचा काळ तुमच्यात? असं कम्युनिकेशन व्हायचं तुमच्यात? साई, कधी कधी मी देवाकडे अशी प्रार्थना करायचे की निदान काही काळ तरी का होईना
माझ्या नवऱ्याचं माझ्यावर अटेन्शन नसावं. काय? अगं कुठल्या बायकोला असं वाटेल की नवऱ्याकडून मिळणारं अटेन्शन कमी असावं? सई, अगं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. आपण देत असलेलं प्रेम दुसऱ्याला असह्य होत आहे. ह्या प्रेमाने समोरच्याचा श्वास गुदमरतोय. ह्या गोष्टीचं जराही भान नव्हतं माझ्या नवऱ्याला. सई, अगं प्रेमाने मुक्त करायला हवं, बंदिस्त नाही. बघतोयस ना तू विश्वा, किती प्रेम आहे याचं माझ्यावर, किती विश्वास ठेवतो तू माझ्यावर. जसं एका लहान मुलाला आईच्या कुशीत सेफ फील वाटतं ना, तसंच वेंकीला माझ्या घरी स्वतःला सेफ फील वाटतं. आणि आता या प्रेमाच्या कुशीने मी त्याला कुस्करून जरी टाकलं ना तरी त्याला कळणार नाही. आता तो हसत हसत माझ्यासाठी मरायला तयार होईल. माझ्या प्रेमाची ताकद तर तू बघतोच आहेस. इमॅजिन पण नाही करणार असा स्लो पॉइझन आहे मी. सई, अगं माझं सोड. माझं उदाहरण कधीच उत्तम उदाहरण असूच शकत नाही. जे माझ्या बाबतीत घडलं ते सगळ्याच मुलींच्या बाबतीत घडतं असं नाहीये, आणि घडूही नाही. पण सई, मी आतापर्यंत जेवढा विश्वाला ओळखलंय त्यावरून तुला एवढं मात्र सांगेन की थोडा पेशन्स ठेव. हे बघ, गोष्टी 1-2 दिवसात बदलणार नाही आहेत, पण विश्वाला तुझी गरज आहे हे मात्र नक्की. उद्या जर का अशी वेळ आलीच तर तो तुझ्याचकडे येणार आहे अगं आधारासाठी. त्यावेळेस तू त्याला मोकळ्या हाताने एक्सेप्ट करायला हवंस. हे बघ, मला माहिती आहे तू आता थोडं डिस्टन्स ठेवून वागतोय किंवा डिस्ट्रॅक्ट झाल्यासारखं तुला वाटतंय, पण कदाचित तसं नसेलही. सई, मी एक गोष्ट तुला खात्रीने सांगते, ओव्हर पॉझेसिव्ह नवऱ्यापेक्षा विश्वासारखा संयमी, दुसऱ्याची स्पेस जपणारा नवरा कधीही चांगला. आणि ही गोष्ट येत्या काळात तो तुझ्यासमोर नक्की प्रूव्ह करेल. तनू, थँक्यू सो मच. मला खरंच तुझ्याशी बोलून खूप छान वाटतंय, एकदम हलकं वाटतंय. रिअली थँक्यू सो मच. नको काळजी करूस. आलेच.